बेरोजगार अभियंता ज्यावेळेस शासनाच्या एखाद्या टेंडर्सला अप्लाय करतो, तर टेंडर्सला अप्लाय करण्यासाठी त्याच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारची कागदपत्र असली पाहिजेत, कशा पद्धतीने तो शासकीय टेंडर्सला एलिजिबल होतो, शासकीय टेंडर घेण्यासाठी त्याच्याकडे नेमकी कुठली कागदपत्र असली पाहिजेत आणि कशा पद्धतीने शासकीय टेंडर अप्लाय करण्यासाठी आपल्याला बाकीची प्रोसेस करायची आहे. 100% मी तुम्हाला आज हा पूर्णपणे विषय विशेष म्हणजे हा विषय तुम्हाला सांगत असताना कशा पद्धतीने कुठल्या शासन निर्णयाला आपण अप्लाय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने हा विषय आपण टॅकल केला पाहिजे, टेंडर कसं शोधलं पाहिजे, या सगळ्याच विषय मी तुम्हाला सांगेल. जेवढे लोक आत्ता जॉईन आहेत त्यांना हा विषय जर प्रॉपररित्या अजून जास्त डिटेलमध्ये समजावून घ्यायचा आहे, तर त्यांनी YouTube चॅनलला आत्ता या. लाईव्ह मी तुम्हाला हा वेबसाईटच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी दाखवतोय, की कशा पद्धतीने हा विषय होतो, कशा पद्धतीने ही पारदर्शक प्रक्रिया असते वगैरे वगैरे, ह्या सगळ्याच गोष्टी तुम्हाला मी आत्ताच्या याच्यामध्ये दाखवतोय. तर मी आलेलो आहे टेंडर्स महाराष्ट्र या वेबसाईटला. या वेबसाईट्सवर महाराष्ट्रातली सगळ्याच प्रकारची टेंडर्स होतात, ज्यामध्ये जेवढे टेक्निकल डिपार्टमेंट्स आहेत, जसं की कॉर्पोरेशन असतील, कलेक्टर ऑफिसेस असतील, त्यानंतर विभागीय आयुक्त असे ऑफिसेस असतील, महानगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती, या सगळ्याच प्रकारची टेंडर्स या वेबसाईटला होतात. या वेबसाईटच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्याच प्रकारच्या टेंडर्सला आपण अप्लाय करू शकतो. सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये होतात. याबद्दली बऱ्यापैकी गोष्ट मला वाटतं तुम्हाला सगळीच माहिती आहे. आता याच्यातली महत्त्वाची माहिती आपण कोणती समजावून घ्यायची आहे, की एखादा मुलगा ज्यावेळेस सिव्हिल वगैरे करतो, बीईच्या त्याला कोर्स वगैरे जातो, त्याला महाराष्ट्र शासनाकडनं त्याला पीडब्ल्यूडीच्या डिपार्टमेंटकडनं एक लायसन मिळतं. म्हणजे तो त्याची डिग्री वगैरे झाल्यानंतर तो लायसन काढू शकतो. ते लायसन काढण्यासाठी महाराष्ट्र पीडब्ल्यूडी, झेडपी, जलसंधारण, जलसंपदा अशा सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये त्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं. ज्या डिपार्टमेंटमध्ये त्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्या डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर त्याला काही डॉक्युमेंट्स वगैरे मागवले जातात आणि ते डॉक्युमेंट्स मागवल्यानंतर त्याला त्याच्या रजिस्ट्रेशनची काय ती प्रोसेस तिथे करावी लागते. आता महत्त्वाचं असं आहे, की अशा ठिकाणी समजा ज्यावेळेस आपली डिग्री वगैरे होते किंवा आपल्याला अप्लाय करायचंय, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल हा विषय केला असेल, तर तुम्हाला आता नेमकं पुढे काय करायचं हा एक प्रश्न पडतो, की काय केलं पाहिजे? तर तुम्हाला महा-पीडब्ल्यूडी नावाची एक वेबसाईट आहे शासनाची. या वेबसाईट्सवर तुम्हाला गेल्यानंतर तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची काही डॉक्युमेंट्स अपलोड करावी लागतात. त्या संदर्भात शासनाचे काही शासन निर्णय पण आहेत, की तुम्ही कशा पद्धतीने महाराष्ट्र पीडब्ल्यूडीला नोंदणी करू शकता आणि या नोंदणीच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या एखादं काम तुम्हाला घ्यायचं असेल, तर तुम्हाला ते काम कशा पद्धतीने घेऊ शकता, याचं लाईव्ह प्रेझेंटेशन मी तुम्हाला एक लॉटरी आणि एक टेंडर अशा दोन्ही पद्धतीने तुम्हाला आज दाखवणार आहे. जे जण Instaला लाईव्ह आहेत, तर मी त्यांना सगळ्यांना सांगेन, की तुम्ही जर YouTubeला जर आलात, तर तुम्हाला ही प्रोसेस पूर्णपणे पाहता येईल आणि 100% तुम्हाला त्यात बऱ्यापैकी टेंडर वाचेपर्यंत मदत सुद्धा होईल. तर तुम्ही तिथे जर एकदा आलात, तर बरेच जण या तिथे. तिथून मी ही प्रोसेस तुम्हाला लाईव्ह दाखवतोय. आपल्या टेंडर गुरु चॅनलला या, YouTubeला. त्याच्यावर आपलं लाईव्ह चालू आहे. तर मी महा-पीडब्ल्यूडीची साईट पण ओपन केलेली आहे. या साईट्सवर हे नेमकं काय असतं, जसं की लॉटरी काय असतं, त्यासोबत महाटेंडर काय असतं? आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न मला एका जणाने घ्यायला सांगितला होता, की अ, जसं की सिव्हिल इंजिनिअर मी झालोय, तर मला खरंच टेंडर मिळतं का? की मी घेतलं पाहिजे का? त्या संदर्भाचे दोन्ही विषय मी तुम्हाला सांगतो. का घेतलं नाही पाहिजे किंवा मिळत का नाहीये किंवा बाकी काय अडचण येते वगैरे. त्यानंतर एक शब्द तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल, बहुतांश टेंडर मॅनेज असतात वगैरे. टेंडरचे पैसे मिळत नाही वगैरे, अधिकारी लोकं पैसे वगैरे घेतात किंवा हे काय असतं नेमकं? याच्यातली किती सत्यता आहे? आणि खरंच याच्यामध्ये आपण गेलो पाहिजेत का? किंवा या क्षेत्रामध्ये असं काय आहे, की जे आजपर्यंत बऱ्याच लोकांना माहिती नाहीये, तर आपण नेमकं केलं काय पाहिजे या प्रोसेसमध्ये? हा सगळाच विषय मी तुम्हाला आजच्या याच्यामधून गाईड करेल. तर मला असं वाटतं YouTubeला जर तुम्ही लोकं आलात, तर तुम्हाला बऱ्यापैकी चांगली माहिती मला देता येईल. ठीक आहे? तर मी आलेलो आहे महा-पीडब्ल्यूडी साइट्सला. महा-पीडब्ल्यूडी साइट्सवर आपल्याला काही वेगवेगळी टेंडर्स आता शोधायला मिळतात इथे. त्याच्यामध्ये एक ऑप्शन येतंय वर्क फॉर रजिस्टर्ड अनएम्प्लॉईड इंजिनियर. म्हणजे काय? सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्यासाठी जी लॉटरी पद्धत शासनाच्या मार्फत होते, त्या संदर्भातचा हा विषय आहे. जसं की नंदुरबार वगैरे या क्षेत्रामध्ये सध्या ही लॉटरी प्रोसेस उपलब्ध आहेत आणि बाकी जसं आहे की नागपूर वगैरे आहेत, नंदुरबार आहेत, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही लॉटरी प्रोसेस सध्या चालू आहे. मग आता ही लॉटरी नेमकी कशी करायची आहे, काय करायची आहे, कशा पद्धतीने मला लॉटरी भरता येते वगैरे. तर सध्या नंदुरबार, नागपूर आणि चंद्रपूर अशा 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला ही लॉटरी इथे दिसते, की 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला ही लॉटरी उपलब्ध आहेत.
एक प्रश्न पण आला, की कन्स्ट्रक्शन सुपरवायझरवर डिप्लोमा निघाला, आता लायसन्स कोणतं काढू? झेडपी की पी-डब्ल्यू-डी? तर तुम्हाला झेडपी पण काढावं लागेल, पी-डब्ल्यू-डी पण काढावं लागेल. पी-डब्ल्यू-डीला 10,00,000ची लिमिट मिळेल आणि जिल्हा परिषदला 7,50,000ची लिमिट मिळेल. तर मी अभि यांनी विचारलंय, तर ओके, त्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. 100% काढता येईल त्याला. ठीक आहे. तर नंदुरबार, नागपूर आणि चंद्रपूर. पहिले नंदुरबार पासून सुरुवात करतो. याला गो ऑप्शन मी करतोय. याच्यामध्ये मला 3 प्रकारची वेगवेगळी कामं दिसतायत. जसं की एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पी-डब्ल्यू-डी डिव्हिजन नंदुरबार. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पी-डब्ल्यू-डी नंदुरबार सर्किट हाऊस एरियाचं ते टेंडर्स आहेत. त्याच्यानंतर मी त्याला व्ह्यू करतोय. तर याच्यामध्ये मला वेगवेगळी कामं दिसताय. पहिलं काम दिसतंय 837,388. तर 837,388 काय, तर ही त्या कामाची किंमत आहे, ज्याला एस्टिमेटेड कॉस्ट म्हणतात. त्यानंतर नेम ऑफ वर्क मध्ये दिलेलं आहे. कन्स्ट्रक्शन ऑफ आरसी रोड क्रॉसिंग ऑन 9 मीटर रोड, रिहॅबिलिटेशन व्हिलेज नंबर 7, तर्रावाड ओरिजिनल व्हिलेज, तळोदा तालुका नंदुरबार, तालुका तळोदा डिश नंदुरबार. काही तालुक्यामधले पण टेंडर्स आहेत. तर 8,67,00,000, 8,24,00,000, 6,00,000. आता करोडोची जे टेंडर असतात आणि लाखाची जे टेंडर असतात, याच्यामध्ये दोन पद्धतीने गोष्टी होतात. आता सगळ्यांना मी पहिली गोष्ट एक क्लिअर करेल, की हे टेंडर तुम्हाला भरण्याची काहीही गरज नाही, कारण हे टेंडर नाही, तर ही एक लॉटरी आहे. कारण काय, नोटीस फॉर अवॉर्ड ऑफ वर्क टू अनएम्प्लॉईड इंजिनियर थ्रू लॉटरी सिस्टीम. तर ही एक लॉटरी आहे. ही लॉटरी आलेली आहे 18/8/2025ला. याची मीटिंग होणार आहे. या मीटिंगला जर तुम्ही सुबे अभियंता असाल, जर तुम्ही नंदुरबार मधून असाल, तर त्यांना मी काय करायचंय, तुमचे जे पासबुक आहेत ते पासबुक सोबत घेऊन जायचंय. तुमच्या लायसन्सची रजिस्ट्रेशनची कॉपी तिथे घेऊन जायची आहे. त्यासोबत त्याचे काही सपोर्टेड डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत. आणि ते डॉक्युमेंट सोबत घेतल्यानंतर तिथे लॉटरी पद्धतीने तुम्हाला हे काम मिळणार आहे. म्हणजे सोपं जर समजावून सांगायचं म्हटलं, तर 8,37,388 रुपयाचं हे काम आहे. या कामासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची टेंडर फी नाही, ईएमडी नाही. त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स आणि टर्नओव्हर देण्याची काही गरज नाही. कारण काय, अनएम्प्लॉईड इंजिनियरसाठी शासनाने ह्या गोष्टी वेव ऑफ केलेल्या आहेत, माफ केलेल्या आहेत. कारण काय, अनएम्प्लॉईड इंजिनियर तर तो आत्ता डिग्री करून पास आउट झाला, तर त्याला एवढे टेक्निकल डॉक्युमेंट मिळणार कुठून? तर त्या टेंडरसाठी त्याला देण्याची काही आवश्यकता नाही. अनएम्प्लॉईड इंजिनियरला ह्या गोष्टी वेव ऑफ असतात आणि त्याला त्या पद्धतीने ह्या गोष्टी माफ मिळतात. आता याच्यातून एक गोष्ट मी समजावून सांगायची मला खास महत्वाची, की हे अनएम्प्लॉईड इंजिनियरचंच लॉटरी आहे. आता लॉटरी आणि टेंडर याच्यामधला नेमका दुवा काय आणि याच्यामध्ये नेमकं जायचं कसं असतं, तर सर्वात महत्वाचं मी तुम्हाला क्लिअर करतो. शासकीय ऑफिस जेवढे टेक्निकल ऑफिस आहेत, तर टेक्निकल जेवढे काही डिपार्टमेंट येतात, जसं की पी-डब्ल्यू-डी असेल, झेडपी असेल, जलसंधारण असेल, जलसंपदा असेल, त्यानंतर एम-आय-डी-सी वगैरे असेल, तर या सगळ्या डिपार्टमेंटला टेक्निकली त्या त्या डिपार्टमेंटचं आपल्याला इंडिपेंडंट रजिस्ट्रेशन करावं लागतं. फक्त कन्स्ट्रक्शन, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इंटेरियर या सगळ्यांना तिथे तिथे त्या त्या डिपार्टमेंटमध्ये रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. ट्रायबल पण बाकी होतं, ट्रायबल आहे. या प्रत्येकांना इंडिपेंडंट करलं. असं का? तर प्रत्येक डिपार्टमेंटचं एक वेगळं काम असतं. जसं की पी-डब्ल्यू-डी जर म्हणलं, तर रस्ते असतात. त्याच्यानंतर चांगल्या चांगल्या इमारती वगैरे असतात. त्यानंतर जलसंधारण म्हणलं तर तिथे वेगळे कामं चालतात. जलसंपदा म्हणलं तिथे वेगळे काम चालतात. त्यानंतर CPWD ऐकलं असेल तुम्ही, सेंट्रल पब्लिक, तर त्यांचे वेगळी कामं असतात. तर प्रत्येक डिपार्टमेंटची टेक्निकल वेगवेगळी कामं असल्या कारणाने तिथे वेगवेगळे रजिस्ट्रेशन आपल्याला करावंच लागतं. आता वेगवेगळं रजिस्ट्रेशन हा विषय सोपला झाला. परंतु म्हणजे बरेच बेरोजगारांचे मला प्रश्न येतात, की काम मिळत नाहीये, काम नाहीये, किंवा मला कुठे प्रत्येक ठिकाणी एक्सपिरियन्सच विचारतात वगैरे वगैरे. तर मला मान्य आहे ते विचारतात, परंतु याच्यामधला दुवा मी तुम्हाला समजावून सांगतो. कुठलाही सुशिक्षित बेरोजगार अभियंता असेल, तर त्यांनी सर्वप्रथम निविदा भरायची नसते. आता निविदा भरायची का नसते? कारण तो त्या निविदेसाठी ऍप्लिकेबल होत नाही. आता तो ऍप्लिकेबल का होत नाही, त्याचं कारण असं आहे, की कुठलंही ज्यावेळेस फ्रेशर एखादा टेंडर भरतो, एखादा सुबे अभियंता फ्रेशर टेंडर भरायला सुरुवात करतो, त्याला टेंडर मिळणार नाही. त्याचं कारण असं आहे, की टेंडर कोणत्या गोष्टीसाठी आहे? ज्या कामाची किंमत ही 10,00,000पेक्षा जास्त आहे, त्याच कामासाठी निविदा प्रोसेस आहे. लक्षात घ्या. इथे तो विषय क्लिअर करून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. ज्या कामाची किंमत 10,00,000पेक्षा जास्त आहे, त्याला निविदा आहे.
आणि ज्या कामाची किंमत ही 10 लाखाच्या आत आहे त्याला ऑनलाईन टेंडर करण्याची गरज नाही. जर डिपार्टमेंटने ठरवलं करायचं तर ते करू शकतात, पण त्यांना कंपल्शन शासनाने तिथे दिलेलं नाहीये. मग आता 2 प्रकार पडले. एक ऑनलाईन टेंडर, एक झालं ऑफलाईन टेंडर. आता महत्वाचं पहिले क्लिअर करतो तुम्हाला ऑनलाईन टेंडर. तर ऑनलाईन टेंडर कुणासाठी आहे? ज्या कामाची किंमत 10 लाखापेक्षा जास्त होईल. आता एखादं 11 लाखाची एखादं रोडचं काम मी तुम्हाला समजावून सांगतो. ग्रामपंचायतचंच उदाहरण पकडा. तर 11 लाखाचं ऑनलाईन टेंडर 100% त्यांना करावंच लागेल. 15 लाखाचं करावंच लागेल. 20 लाखाचं करावंच लागेल. म्हणजे काय 10 लाखाच्या वर त्यांना टेंडर करावंच लागेल. त्यातला आता विषय असा आहे की हे टेंडर करणार कुठे? तर तुमच्या समोर स्क्रीन दिसते. हे टेंडर त्यांना करावं लागेल महा टेंडर वेबसाईटला. बघा तुम्हाला फ्लॅश होताना दिसतंय. जितकेही लोक ऑनलाईन आहेत त्यांना हे लाईव्ह बघायचं असेल तर युट्यूबला या लगेच. तुम्हाला युट्यूबला सगळ्या गोष्टी मी दाखवतोय. पूर्णपणे प्रॅक्टिकल तुम्हाला दिसते सगळे विषय. आता 10 लाख रुपयाचं जे टेंडर आहे ते जर ऑनलाईन झालं असेल तर तुम्हाला ऑनलाईन टेंडर्स महाराष्ट्र या वेबसाईटला ते पाहायला मिळतं. आता टेंडर महाराष्ट्र वेबसाईटला जर हे पाहायला मिळतंय तर आता आपल्याला काय समजावून घ्यायचं की 10 लाख रुपयाच्या वरचीच कामे मला इथे पाहायला मिळतात. इथून हा तर विषय आपल्याला क्लिअर कळाला की 10 लाख रुपयाच्या वरची कामे आपल्याला महा टेंडरला पाहायला मिळतात. मग आता मी सुबे अभियंता आहे, नेमकीच मी डिग्री केलेली आहे, नेमका मी या फील्डमध्ये कुठेतरी आलो. आता मला माझ्या कामाची सुरुवात करायची आहे. भलेही मला नंतर टेंडर घेईल मी काही दिवसानंतर, परंतु मला हा विषय डिटेल समजून तर घ्यायचा आहे. आज काय होतं तुम्हाला मी सांगतो, की बरेच जण मला प्रश्न करतात, की टेंडर नाहीये किंवा त्याच्यामध्ये पडू नका, टेंडर घेऊ नका वगैरे, वगैरे. त्याच्यानंतर तिथे मॅनेजर्स असतात. मग कोणाचा फोनच येतो वगैरे, वगैरे. ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. माझं म्हणणं आहे समजून घ्यायला अडचण काय? तर आपण समजून तर घेऊ. तर मी तुम्हाला सांगतो जेवढे जण लाईव्ह बघताय तर तुम्ही एकदा YouTubeला या. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हा विषय समजेल. तर एकदा तुम्ही YouTubeला जर आलात तर तुम्हाला हे लाईव्ह मी दाखवतोय. तर एकदा नक्की तुम्ही YouTubeला या सगळेजण. कारण Instaला स्क्रीन मला शेअर नाही करता येते. त्यामुळे तुम्ही तिकडे येऊन ते करा. आता मी प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवतो. मी एखाद्या ग्रामपंचायतचं काम मला बघायचंय. एखाद्या जिल्हा परिषदचं काम मला बघायचंय. एखाद्या PWDचं काम मला बघायचं आहे. तर मी कशा पद्धतीने हे काम बघू शकतो? कशा पद्धतीने याला अप्लाय करू शकतो? हा एक चांगला प्रश्न मला पडतो. ठीक आहे. तुम्हाला आज विषय हा क्लिअरच होऊन जाईल. आता तुमच्या समोर जी स्क्रीन दिसते त्या स्क्रीनमध्ये काही टेंडर वर जात आहे, काही टेंडर कॉरिगेंडम येत आहे, काही टेंडर इकडे जातात. नेमका याचा अर्थ काय होतो? त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ आहे की महाराष्ट्रातली वेगवेगळ्या प्रकारची कामं याच्यामध्ये आहेत. टेंडर म्हणजे काय फक्त सिव्हिलची कामं नाही, टेंडर म्हणजे काय फक्त इलेक्ट्रिकलची कामं नाही, टेंडर म्हणजे काय फक्त फर्निचरची कामं नाही. महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही एका विशिष्ट कामाची किंमत ज्यावेळी 10 लाख रुपयापेक्षा जास्त जाते तर शासन निर्णयाप्रमाणे घटनेप्रमाणे तिला टेंडर करणं कंपल्सरी आहे. टेंडर त्याचं करावंच लागेल. ते काम कितीचं समजा 10 लाखाच्या वर झालं तर त्याला टेंडर करणं कंपल्सरीच आहे. मग टेंडर करणं कंपल्सरी आहे म्हणजे याच्यासाठी काय झालं 2 दुवे तयार झाले. की ते टेंडर कोणत्या डिपार्टमेंटचं आहे. जर ते महाराष्ट्र शासनाचं टेंडर आहे तर ते महा टेंडरला येईल. जर ते केंद्र शासनाचं टेंडर आहे तर ते ई टेंडरला येईल. जर ते प्रायव्हेट कंपनीचं असेल तर त्या प्रायव्हेट कंपनीचं येईल. आता आपण फक्त महाराष्ट्रपुरता विचार करू, आपल्या जिल्ह्यापुरता विचार करू, आपल्या जिल्ह्यातल्या एरियापर्यंतचा विचार आपण करू. आता मी आलेलो टेंडर्स महाराष्ट्र या वेबसाईट. आता मी समजतो की किंवा तुम्ही लोक जेवढे जण बघत असाल तर तुम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातून आहेत मला माहिती आहे. मला वाटतं तुम्ही जिल्हे जर टाकलेत तर सोपं पडेल. मी तुमच्या जिल्ह्यातलं, तुमच्या गावातलं, तुमच्या तालुक्यातलं टेंडर तुम्हाला शोधून दाखवू शकतो. तर तुम्ही जिल्हेही टाका आणि YouTubeला या. इकडे जिल्हे टाका Instaला आणि मला YouTubeला जॉईन करा. बघा मी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातली कामं दाखवतो किंवा या कामाचं बॅकग्राऊंड कसं असतं तेही तुम्हाला दाखवतो. मग आता हे सगळं झाल्यानंतर आता मला माझ्या जिल्ह्यातलं टेंडर बघायचंय आणि मी सुबे अभियंता आहे. जसं बुलढाणा, पालघर, हिंगोली, ओके, जालना. हां, तर तुम्ही अमरावती वेगवेगळे जिल्हे मला आलेत. आता मी एक ओव्हरऑल महाराष्ट्रातल्या अनएम्प्लॉईड इंजिनिअरचे टेंडर शोधतो, की मला फक्त महाराष्ट्रातली अनएम्प्लॉईड इंजिनिअरची टेंडर मला शोधायची आहे. तर इथे एक डिस्टर्ब व्हायचं गरज नाहीये. इकडे नका क्लिक करू, तिकडे कुठेतरी क्लिक करण्याची काही गरज नाही. सोलापूर पण आहेत. आता इथे टेंडर सर्च कॉलमला आल्यानंतर आता एक गोष्ट महत्वाची मी तुम्हाला सांगतो. काही जण लिहून घेत असतील तर लिहू शकता. तर जेवढे शासनाचे डिपार्टमेंट्स असतील, टेक्निकल डिपार्टमेंट जिथे बांधकाम त्यानंतर इलेक्ट्रिकल अशा पद्धतीचे ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये कामं चालतात त्या डिपार्टमेंटला एकतर टेक्निकल म्हणलं जातंय. त्यांना टेक्निकली ते काम तिथे करावं लागतं सगळ्यात महत्वाचं. तर त्या डिपार्टमेंटमध्ये 33, 33 आणि 34
म्हणजे 33% मजूर सेवा सहकारी संस्था, 33% सुशिक्षित बेरोजगार अभियंता आणि 34% खुला वर्ग. आता तिन्हीचं तुम्हाला डिस्क्राईब करून पुन्हा एकदा समजावून सांगतो. आता 33% मजूर हा शब्द का वापरला, की प्रत्येक जिल्ह्यामध्ये मजुरांचं कल्याण व्हावं, मजुरीची त्यांना कामं मिळावी, प्रत्येक एरियामधल्या प्रत्येक लोकांना कामं मिळावी, त्यासाठी शासनाचं एक धोरण आहे मजूर सेवा सहकारी संस्था. आता ही मजूर सेवा सहकारी संस्था काय, तर हे एक जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयाचं एक रजिस्ट्रेशन आहे, याची एक नोंदणी आहे की त्या त्या जिल्ह्यातल्या व्यक्तींना मजुरीची कामं मिळावी, त्यासाठी मजूर सेवा सहकारी संस्था ही स्थापन करता येते. काही ठिकाणी त्याची स्थापना झालेली आहे. आता मजूर सेवा सहकारी संस्थेमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. आता सुशिक्षित बेरोजगार अभियंता आहे उदाहरणार्थ नाशिक जिल्ह्यामधून. तर नाशिक जिल्ह्यामधली जेवढी काही कामं असतील तर ती त्याच जिल्ह्यातल्या व्यक्तीला तिथे अप्लाय करता येतील. त्याच जिल्ह्यातल्या व्यक्तीला ते टेंडर तिथे अप्लाय करता येईल. त्याच जिल्ह्यातल्या व्यक्तीला ते टेंडर भरता येईल. म्हणजे नाशिक जिल्ह्यामधून जर मी असेल आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जर माझी मजूर सेवा सहकारी संस्था रजिस्टर्ड आहे, लक्षात घ्या, आवाज येत नसेल तर मला तर सांगा. आता मी नाशिक जिल्ह्यामधून आहे, पुन्हा एकदा रिपीट करतो. मी नाशिक जिल्ह्यामधून आहे, तर नाशिक जिल्ह्यामधली महानगरपालिका, जिल्हा परिषद, पीडब्ल्यूडी जेवढे काही नाशिकमध्ये डिपार्टमेंट आहेत जे टेक्निकल आहेत, तर त्या टेक्निकल डिपार्टमेंट मधला 33% हिस्सा नाशिक जिल्ह्यामधल्या रजिस्टर्ड सुशिक्षित बेरोजगार सुशिक्षित बेरोजगार अभियंता ज्यांना 33%, त्यानंतर मजूर सेवा सहकारी संस्था यांना 33% आणि ज्यांची सुशिक्षित बेरोजगार संस्था नाही, ज्यांची मजूर सेवा सहकारी संस्था नाही, ज्यांची सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांची संस्था नाहीये, त्यांना खुल्या वर्गामध्ये ते टेंडर भरता येतात. आता यातले 3 प्रकार समजून घ्या. सुशिक्षित बेरोजगार संस्था जर रजिस्ट्रेशन करायची असेल तर त्याला सुशिक्षित बेरोजगार अभियंता लागतात. मजूर सेवा सहकारी संस्था जर रजिस्टर्ड करायची असेल तर त्याला मजूरच लागतात. त्याचे पण 2 प्रकार आहेत. एक आहे स्किल आणि दुसरा आहे अनस्किल. स्किल म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये काहीतरी तांत्रिक कौशल्य आहे, ती झाली कौशल्याची संस्था. अनस्किल म्हणजे काय, उदाहरणार्थ दगडाचे कामं करणं, कुठे मोलमजुरीची कामं करणं, असं अ आणि ब अशा पद्धतीने दोन्हीकडनं त्याचं वर्गीकरण शासनाने केलेलं आहे, अ आणि ब. आता जर मी नाशिक जिल्ह्यातला आहे आणि माझी मजूर सेवा सहकारी संस्था आहे, तर मला बीड जिल्ह्यामध्ये काम करता येणार नाही, मला सातारा जिल्ह्यामध्ये काम करता येणार नाही, मला नाशिकच्या बाहेर सुद्धा काम करता येणार नाही. का, कारण मजूर सेवा सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र हे फक्त जिल्हा असतं. काही संस्थेचं कार्यक्षेत्र हे त्या जिल्ह्यातल्या तालुक्याचं असतं. तर तुम्हाला त्याच जिल्ह्यातल्या जिल्ह्यात एक तर काम करता येईल. जर तुमचं जिल्हा स्तरावर रजिस्ट्रेशन आहे तर जिल्ह्यामध्ये काम करा. तुमचं तालुका स्तरावर रजिस्ट्रेशन आहे तर तुम्हाला तालुक्यामध्येच त्याच्यामध्ये काम करता येईल. म्हणजे याच्यातून एक गोष्ट काय लक्षात येते, की याच्यामध्ये काहीतरी लिमिटेशन आहे. आता नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याचं लायसन्स केलं तर तुम्हाला बाहेरच्या जिल्ह्यामध्ये काम करता येणार नाही. आता बाहेरच्या जिल्ह्यात तुम्हाला का काम करता येणार नाही, कारण नाशिक जिल्ह्याचं रजिस्ट्रेशन आहे, तर जोपर्यंत तुमची लिमिट अगोदरची जी तुम्हाला 1.5 कोटीचं लायसन मिळालं होतं, पीडब्ल्यूडीचा जो अभियंता असेल त्याला 1.5 कोटीची लिमिटचं एक लायसन असतं. परंतु एक नवीन शासन निर्णयानुसार आता ते 3 कोटीच्या आसपास त्यांनी केलेलं आहे. 3 कोटीचा जोपर्यंत तो 10 वर्षापर्यंत काम करत नाही किंवा कुठल्याही वर्षात काम करतो, तर त्याचं लायसनचं वर्गीकरण होतं आणि मग त्याला खुला वर्ग होतो. म्हणजे काय, सरळ सरळ 10 वर्षामध्ये त्यांनी 3 कोटीची कामं कंप्लीट करायची, 1.5 कोटीच्या लायसनची, आणि ती कामं कंप्लीट झाल्यानंतर त्याचं लायसन हे ओपन होईल. म्हणजे तो नाशिक जिल्ह्यामध्ये इतक्या दिवस त्याला 3 कोटीपर्यंत कामं करावी लागेल. मगच तिथून ते लायसन एकदा ओपन झालं तर बाहेर महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात त्याला काम करता येतं. त्याला म्हणले गेलेले खुला वर्ग. याच्यातून 3 दुवे मला वाटतं तुमच्या लक्षात आले असतील. आता महत्वाचा विषय, की आता मला अनएम्प्लॉईड इंजिनिअरचं एखादं टेंडर मला ऑनलाईन बघायचं, त्याला वाचायचं, समजावून घ्यायचं, त्याला अनुभव लागतो का लागतो, कशा पद्धतीने हा अनुभव कॉल केला जातो, या सगळ्या विषयी मी तुम्हाला आता लाईव्ह दाखवतो. ज्यांना हे पूर्णपणे लाईव्ह बघायचं असेल तर त्यांनी युट्यूबला करा. मी युट्यूबला त्या वेबसाईट थ्रू तुम्हाला टेंडर रीड करून दाखवतो. आता इथे आल्यानंतर मी करेल UNEM म्हणजे अनएम्प्लॉईड. आता अनएम्प्लॉईड इंजिनियर मी केल्यानंतर मला डायरेक्टली आता सध्याचे दाखवतंय कन्स्ट्रक्शन ऑफ 2 रूम स्कूल बिल्डिंग ऍट झेडपी स्कूल नेवाली तालुका भिवंडी. तर भिवंडीचं मला एक टेंडर दिसतंय. बाकी जिल्ह्यातले नसेल तरी तुम्ही आहे काय हा विषय समजून घेतला पाहिजे, म्हणून तुम्ही लक्ष द्या इकडे. या कामाची किंमत आहे 24,55,444 आणि याचा EMD आहे 24,554 रुपये.
आता मी याला डाउनलोड करतोय. तीही प्रोसेस बघा मी कसं डाउनलोड करतोय, त्याला कसं वाचणार आहे तर. ज्यांना लाईव्ह प्रोसेस बघायची आहे ते YouTubeला बघून घ्या. YouTubeला जॉइन करा टेंडर गुरु आपल्या चॅनलला. आता मी मगाशी चेक केलं तर मला रत्नागिरीमध्ये सुद्धा लॉटरी प्रोसेस सापडली. रत्नागिरीमध्ये सुद्धा बऱ्याच सुबे अभियंत्याची टेंडर्स आहेत. ती कशा पद्धतीने आहेत त्याचं पण तुम्हाला मी प्रेझेंटेशन दाखवतोय. इथे तुम्ही बघू शकता. आता याची मी डॉक्युमेंटच तुम्हाला दाखवतोय. याच्यामध्ये सुबे अनएम्प्लॉईड इंजिनियर. आता इथे त्यांनी सांगितलं की सुबे अभियंत्यासाठी हे काम आहे आणि कशा पद्धतीतून ते काम केलं जातं त्याची पूर्णपणे डिटेल याच्यामध्ये दिलेली आहे. या कामाचं एस्टिमेट्स वगैरे सगळंच याच्या खाली दिलेलं आहे आणि सगळी डिटेल्स याच्यामध्ये दिलेली आहे. आता असंच एक रत्नागिरीचं काम आलेलं आहे ते एकदा तुम्हाला दाखवतो. आता मला रत्नागिरीचं काम शोधायचंय. कसं शोधणार? तर या टेंडर बाय ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन आल्यानंतर RDDCO रत्नागिरी. आता रत्नागिरीमध्ये मला दिसताय एक 11 टेंडर्स मला दिसताय. आता या रत्नागिरीमध्ये मी तुम्हाला टेंडरला क्लिक न करता सुद्धा दाखवू शकतो की तिथे हे टेंडर कसं ओळखायचं. हे एक थोडीशी ट्रॅक आहे, टूल आहेत. तर इकडे बघा, कन्स्ट्रक्शन ग्रामपंचायत ऑफिस बिल्डिंग ऍट रेहाल. तर इथे काय दिलेलं आहे? ओपन. म्हणजे काय, या टेंडरला क्लिक करण्याची गरजच नाहीये, कारण मला बाहेरच कळतंय. मला टेंडर वाचण्याची सुद्धा गरज नाही. मला बाहेरच्या बाहेरच कळतं, अरे हे ओपनचं टेंडर आहे, हे ओपन साठी आहे. मला इथे कळालं. दुसरं आलो मी इथे को आप ऑफ सोसायटी. म्हणजे काय, ही कोऑपरेटिव्ह सोसायटीसाठी हे टेंडर आहे आणि विशेष म्हणजे लेबरचं आहे. तुम्हाला बघायचं लाईव्ह प्रेझेंटेशन बघा. हे टेंडर बरोबर तुम्हाला मजूर सेवा सहकारी संस्थेचंच सापडेल. मी ते तुम्हाला एक ओपन करतो आणि एक बेरोजगारचं करून दाखवतो. आता तुम्ही विचार करत असाल हे कसं काय कळतं? तर ऑलरेडी तुम्ही वाचत असताना बारकाईने ते लक्ष द्या तिथे. तिथे काय लिहिलेलं आहे, काय नाही वगैरे. त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ आपण कसा समजून घ्यायचा आहे? जसं की एल, आता काही जण लेबर म्हणतील, कोणी कोऑपरेटिव्ह म्हणेल, परंतु त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ तो होतो. तर हे लोक टेंडरची ट्रॅक करतात आणि आपल्याला सांगतात की टेंडर हाईड केलं, टेंडर लॉक केलं. ऍक्च्युअल टेंडर हाईड पण होऊ शकत नाही, टेंडर लॉकही होऊ शकत नाही. टेंडर पब्लिक डोमेनमध्ये असल्यामुळं कुणीही ते वाचू शकतं, कुणीही डाउनलोड करू शकतं. त्यामुळं त्याच्यामध्ये लॉकिंग वगैरे असं काही पार्ट मी आतापर्यंत तरी बघितलेला नाहीये. आता एक ओपन केलंय मी, तुमच्या समोरच आहे. कन्स्ट्रक्शन मालघर विलेज पंचायत ऑफिस बिल्डिंग तालुका चिपळूण. चिपळूणचं हे टेंडर आहेत. त्या टेंडरची तुम्हाला सगळी डिटेल इथे दिसते, कशा पद्धतीने साईन केलं. त्यानंतर याचा TS सुद्धा दिसतोय. TS काय सांगतोय? मंजूर तरतुदीपेक्षा जादा होणारा खर्च करण्यास ग्रामपंचायत तयार असल्यास अटीवर तांत्रिक मान्यता देत आहेत. म्हणजे 21,80,443 रुपयाचं ऑलरेडी शासनाने खर्च केलेला आहे किंवा त्याच्या खर्चाचं मान्यता घेतलेली आहे. यापेक्षा जास्त खर्च येत असेल तर ती ग्रामपंचायत करेल. म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांना शुअर करतो की टेंडरचे पैसे डुबत नाही. डुबू शकत नाही. याचं कारण असं आहे की शासनाचं काम आहे. फक्त विषय असा आहे की टेंडरमध्ये 2 प्रकारचे पेपर महत्त्वाचे असतात. एक असतो तांत्रिक मान्यता, दुसरा असतो प्रशासकीय मान्यता. आता ऑलरेडी इथे काही यांनी तांत्रिक मान्यता दिलेली, म्हणजे एवढे पैसे यांनी लॉक करून टाकलेत त्या फंडच्या अंतर्गत. म्हणून हे पैसे लेट मिळतील, पण ते पैसे तुमचे डुबत नाही. तर अशा पद्धतीची गव्हर्नमेंटची ती श्युरिटी असते. तर प्रत्येक गव्हर्नमेंटमध्ये हा पेपर काढला जातो. याला म्हणतात ॲब्स्ट्रॅक्ट्स. आता ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय? ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे कामाचा स्कोप, SOP, कसं काम करायचंय नेमकं, त्याचा आयटम नंबर, जसं क्लिनिंग अँड ग्रुपिंग रोड लँड इन्क्लुडिंग अप्रुटिंग रँक व्हेजिटेन ग्रास बस स्ट्रक, म्हणजे काय काय करायचं आहे. त्याचा रेट्स ₹2,851 तेवढं काम करायचंय. ते तिथे दाखवलेलं आहे. त्यासोबत या पूर्ण कामाची खाली किंमत दिलेली आहे. त्याला सॅक्शनल इंजिनियरनी साईन केलेलं आहे, डेप्युटी इंजिनियरनी त्याला साईन केलेलं आहे आणि या दोघांच्या सहीनिशी ही टेंडर त्यांनी ऑनलाईन पब्लिश केलेलं आहे. आता या टेंडरची थोडक्यात नोटीसही तुम्हाला दाखवतोय मी. इथे बघा, ग्रामपंचायतची जी टेंडरची नोटीस आहे.
कुठलंही ज्यावेळेस टेंडर पब्लिश केल्या जातं, तर त्या टेंडरला पेपरमध्ये जाहिरात देणं बंधनकारक केलेलं आहे. तुमच्या आसपास कुठे जर असं होत असेल, तर तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता. पेपरला जाहिरात देणं शासन निर्णयानुसार बंधनकारक आहेत. तर आपल्या एरियातले जे टेंडर होतात, त्याची पेपरला जाहिरात येते, नाही येते, तर थोडंसं क्रॉस चेक करून घेऊ शकता तुम्ही. आता आपला जो पहिला जो विषय होता, तो आहे सुबे अभियंता. बघा, मी इथे काही न करता डायरेक्टली सुबे अभियंत्याचंच टेंडर तुम्हाला दाखवू शकतो. आता मला माहिती आहे सुबे अभियंत्याचं टेंडरच आहे. बरोबर याच्यामध्ये सुबे अभियंत्याच्या रिलेटेडच तुम्हाला विषय दिसेल आता. बांधकाम विभाग चिपळूण जिल्हा परिषद रत्नागिरी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्यासाठी राखीव. म्हणजे इथे तो विषय तिथेच क्लिअर होतो. रत्नागिरी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे सुशिक्षित बेरोजगार असतील त्यांना तिथे नोंदणी करावी लागेल आणि त्यांनाच ते टेंडर मिळेल. इथे ती क्लॅरिटी तिथे येते. कामाची किंमत इथे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यावेळेस 10 लाख रुपयाच्या वर ते काम जाईल, तर भले ते सुशिक्षित बेरोजगार असेल, त्याला ते विना निविदा देता येत नाही. तर त्याला ऑनलाईन टेंडरच्या माध्यमातूनच ते काम घ्यावं लागेल आणि ती टेंडरची प्रोसेस मी तुम्हाला समोर दाखवतोय. या टेंडरच्या कामाची मुदत आहे 6 महिने, टेंडर फी आहे 500 आणि त्याचा ईएमडी वगैरे दिलेला आहे आणि अशा पद्धतीची नॉर्मल लॉटरी आहे. ही लॉटरी मग काय सांगते की जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या अधीनस्थ नोंदणी झालेले सुशिक्षित बेरोजगार अभियंतेच यामध्ये सहभाग घेऊ शकतात. याचा अर्थ असा आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर तुमचं रजिस्ट्रेशन असेल, तर सर्वात प्रथम तुम्हाला जिल्हा परिषद रत्नागिरी इथे नोंदणी करावी लागेल. सगळ्यात महत्वाचा विषय. नंबर 2, तर त्याच जिल्ह्यामध्ये नोंदणी करून तेच लोक तिथे भरू शकतात. मी बाहेरच्या जिल्ह्यातला आहे, माझ्याकडे एक्सपिरियन्स आहेत, माझ्याकडे सगळे आहेत, मी सुशिक्षित बेरोजगार आहेत, ते आपण भरू शकत नाही. तिथे त्याच लोकांना ते भरावं लागेल. इथे ते क्लिअर झालं. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याची ज्या तालुक्यामध्ये नोंदणी झालेली आहे, त्या तालुक्यामधील कामे प्राधान्याने घ्यावयाची आहेत. आता त्यातले जर काही तालुके असतील आणि एखाद्या तालुक्याचं काम असते, तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल, कारण त्या व्यक्तीला ते सोपं पडेल ते काम करण्यासाठी. द्यायचं तर सुशिक्षित बेरोजगारला. तर ती सुद्धा महत्वाची गोष्ट तिथे झालेली आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी त्या त्या गटाअंतर्गत निकोप स्पर्धा करायची आहे, असून स्पर्धात्मक दराचा फायदा घ्यायचा आहे. म्हणजे काय? आता इथे तो महत्वाचा विषय आहे लॉटरी आणि टेंडर. ज्यावेळेस 10 लाख रुपयाच्या आत काम येतं, तिथे स्पर्धा होते, परंतु त्या स्पर्धेचा विषय थोडासा वेगळा होतो. म्हणजे स्पर्धा त्याला आपण असं म्हणता येईल की ती स्पर्धा त्या लॉटरीमधून होईल, की त्या लॉटरीमधून ज्याची चिठ्ठी काढल्या जाईल किंवा तिथे ऑनलाईन जे शफल होईल, ते त्याला टेंडर भेटून जाईल. आणि ज्या ठिकाणी लॉटरी नाही झालेली आहे, त्या ठिकाणी तुम्हाला जे मोठे टेंडर असतील, तर ते तुम्हाला टेंडर थ्रू घ्यावं लागेल आणि ते त्याच्यामध्ये निकोप स्पर्धा करायची असं ते म्हणताय. त्यानंतर निविदाकाराने शासनाकडील B1 टेंडर नमुन्यामधील पृष्ठ क्रमांक सी वर दिलेल्या इन्स्ट्रक्शन फॉर द बी टेंडर मध्ये दिलेल्या 8 सूचनांची सक्त पालन करण्यात यावे. आता सर्वात महत्वाचं तुम्हाला आज कळवतो, B1 टेंडर म्हणजे काय. तर B1 ला म्हणतात पर्सेंटेज रेट टेंडर. क्लिअर समजून घ्या. B1 म्हणजे पर्सेंटेज रेट टेंडर. ज्या टेंडरची रेट ही मला पर्सेंटेजनी कोट करायची असतात, डिपार्टमेंट पर्सेंटेजनी मागतात, ते झालं B1 टेंडर. तर कोणी सगळेजण लक्षात ठेवा, B1 म्हणजे पर्सेंटेज रेट टेंडर. ज्या टेंडरची रेट ही पर्सेंटेजनी कॉल केली जातात, पर्सेंटेजने विचारतात. आता दुसरा विषय, B2 टेंडर. B2 पहिलं B1 सांगितलं, आता B2. तर B1 म्हणजे पर्सेंटेज, तर B2 म्हणजे आयटम. B2 ला म्हणतात आयटम रेट टेंडर. आता तुम्ही म्हणणार सर हे असं काय B1 B2 नेमकं काय असतं. आता थोडक्यात त्याचं उदाहरण सांगतो, याचं एस्टिमेट वाचून तुम्हाला ते कळेल हे काम कशाचं आहे. हा, तर लाटवण आदिवासी येथे अंगणवाडीची इमारत यांना बांधायची आहे. आता अंगणवाडीची इमारत बांधायची आहे, याचा अर्थ याला B1 टेंडर म्हणल्या गेलेलं. तर या कामाची पूर्ण किंमत आहे 12 लाख रुपये. आता 12 लाख रुपये याची किंमत असल्या कारणाने, जर 12 लाख रुपये याची जर किंमत आहे, तर मी तुम्हाला ढोबळ सांगतो की 12 लाख रुपये आमची किंमत आहे. तुम्ही कितीमध्ये करू शकता, पर्सेंटेजनी मला सांगा की किती रुपयामध्ये तुम्ही ते करू शकता. असं जर मी तुम्हाला विचारलं, तर तुम्ही मला पर्सेंटेजने रेट देणार. मग अशा टेंडरला म्हणतात B1 टेंडर. आता दुसरी गोष्ट, B2 चा विचार करू. B2 टेंडर म्हणजे आयटम रेट टेंडर. तर मी तुम्हाला आयटम वाईज रेट विचारतोय प्रत्येक गोष्टीचे, की सिमेंट, स्टील, हे वेगवेगळं वेगवेगळं. मग तुम्ही त्याला आयटम वाईज कोट करता आणि मग मी तुमच्याकडनं फक्त आयटम घेईल, भले मी ते काम करेल. मग ते झालं B2 टेंडर. आता जसं फर्निचरचं काम निघालं, त्याला B2 म्हणायचं टेंडर. खुर्चीचं काम निघालं, ते झालं B2. कॉम्प्युटरचं टेंडर, ते झालं B2.
परंतु कन्स्ट्रक्शन, रिपेअर, मेंटेनन्स हे झालं B1. म्हणजे B1 आणि B2 याच्यामधला हा महत्वाचा एक वेगळा फरक आहे, तो तुम्ही तिथे समजावून घ्या. आहे तर मला वाटतं क्लिअर झाला विषय. आता याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट त्यांनी मागवले, तर निविदाकाराने मक्तेदार नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे ठेकेदार नोंदणी प्रमाणपत्र जे जिल्हा परिषदला तुम्हाला करायचं आहे, त्यासोबत आयकर प्रमाणपत्र ते आहे 21-22, 22-23, 23-24 किंवा 24-25. त्यानंतर वस्तू व सेवा कर आणि तुमचा एक अनुभव त्याच्यामध्ये जोडायचा आहे. आता याच्यामध्ये अजून एक विषय आहे, पहिले तोच मला दाखवायचा आहे म्हणून तो रेड मध्ये केलेला आहे इथे. सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी चालू आर्थिक वर्षात किती रकमेची कामे घेतलेली आहेत याची माहिती काम वाटप समितीकडून घेण्यात यावी. काम वाटप समितीकडून घेण्यात येणारी कामे घेतेवेळी रक्कम रुपये 1,00,000 मर्यादेपेक्षा जास्त होणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. म्हणजे एका सुबे अभियंत्याला 1 कोटीपेक्षा जास्त कामे घेता येणार नाही. तसेच जादा रकमेची कामे देण्यात येत असतील तर ही बाब त्वरित काम वाटप समितीच्या निदर्शनात आणून देण्यात यावी. म्हणजे काय की प्रत्येक सुबे अभियंत्याला एक मर्यादा दिलेली आहे, त्या मर्यादेमध्येच त्याला तिथे काम करावं लागेल. त्यानंतर आता लॉटरीचा आणि हा विषय पुन्हा एकदा तिथे चालला म्हणून क्लिअर करतो. आता लॉटरीमध्ये काय होतं, लॉटरीमध्ये तुम्हाला सगळ्या स्टार्टिंगची जी कामं करायची आहेत ती छोटी छोटी कामं करायची आहेत. छोटी छोटी म्हणजे 5,00,000, 7,00,000, 8,00,000, 10,00,000, 15,00,000. त्याच्यापेक्षा जास्त ते तो लोक तुम्हाला कामं देणार पण नाहीत. कारण काय की लॉटरीचा कन्सेप्ट असा आहे की तुम्ही छोटी 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 कामं भरा, 30, 40, 50 लाखाची उलाढाल करा. मग भलेही तुम्हाला टेंडर भरता येईल, परंतु तुमचं सर्वात अगोदर जेवढे सुबे अभियंता ऐकत असतील त्यांनी हे एक लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या कामाची सुरुवात टेंडरनी करायची बिलकुल नाहीये. ते तुम्हाला तसंही मिळणारच नाहीये. तुमची कामाची सुरुवात होईल, सगळ्यात प्रायमरी स्टेज असेल तुमची, ही असेल लॉटरी. लॉटरीपासूनच तुम्हाला ही सुरुवात करावी लागेल. आता काही जणांचा प्रश्न असा येईल, की तुम्ही सांगताय ठीक आहे, पण लॉटरीच होत नाही आमच्याकडे. मला मान्य आहे ती लॉटरी होत नाही. तर अशा वेळेस नेमकं करायचं काय? तर जे जलसंधारण, जलसंपदा असे जे टेंडर्स असतात किंवा अशा ठिकाणी 10 लाख रुपयाच्या आतली कामं फ्लॅश केली जातात. पण आपण लोकं त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. जेवढे जण बघत असतील ते जर YouTubeला असतील तर मी तुम्हाला 10 लाख रुपयाच्या आतली कामं कुठे शोधायची बघा मी तुम्हाला दाखवतो. मी तुम्हाला एक वेबसाईट फ्लॅश करतोय त्याच्यामध्ये तुम्हाला 10 लाख रुपयाच्या आतली कामं दाखवतोय. तर तुम्हाला 10 लाख रुपयाच्या आतली कामं लाईव्ह तुम्हाला दाखवतोय. जे आता म्हणत असतील तर हे बघा. तुम्हाला 10 लाख रुपयाच्या आतलं काम माझ्याकडे नाशिकचं आहे, कोल्हापूरचं आहे, पुणे आहे, ब्रह्मपुरी आहे, सातारा आहे, धुळे आहे, अमरावती, पुणे, नाशिक, सातारा, 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 धुळे, चंद्रपूर, सांगली. अजून दाखवतो. त्याच्यानंतर सातारा, साताऱ्यामधले बरेच कामं मला दाखवत आहे. इस्लामपूर दाखवतंय, सातारा, धुळे, कोल्हापूर, नाशिक, कळवा, ठाणे, हिंगोली, नांदेड, धुळे, सातारा, नंदुरबार, पुणे, संभाजीनगर, अमरावती, स्वारगेट, पुणे, नाशिक, कळवा, ठाणे सगळी कामं मी तुम्हाला दाखवतोय. ही लाईव्हच आहे. त्यापैकी एक टेंडर ओपन पण करून दाखवतोय. तुम्हाला व्हिडिओ समजतो की नाही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला काही बदलता येईल त्याच्यामध्ये. तर आता तुम्हाला ती जाहिराती दाखवतोय आणि याच्यामध्ये सगळ्या गोष्टी फ्लॅश पण करून दाखवतोय. तुम्ही इथे बघा कुठे-कुठे, कशा-कशा पद्धतीचं काम आलेलं आहे तेही तुम्हाला फ्लॅश करून देतोय. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे शॉर्टकट का दाखवताय? तर ही लॉटरी असल्यामुळे किंवा हे 10 लाखाचं एस्टिमेट असल्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन तिथून निविदा ती विकत घ्यावी लागेल आणि ती निविदा विकत घेतल्यानंतरच तुम्हाला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं लागेल. यामध्ये मी तुम्हाला एक चांगलं टेंडर दाखवतोय. मला असं वाटतं की हे पूर्ण वाचलं पाहिजे आपण. तर मी सगळ्यांना सांगतो जे Instaवर आहेत ना, तुम्ही Insta बंद करावं आणि डायरेक्ट तुम्ही YouTubeला या. तुम्हाला ही लॉटरी लाईव्ह दिसते. तर तुम्हाला हे पाहता येईल. तर लाईव्ह या मी तुम्हाला तुमच्या प्रत्येक जिल्ह्याचं दाखवतो. कसं चेक करायचं आणि तिथे काय करायचं. आता प्रायमरी स्टेज काय करायची ते दाखवायची. म्हणून सगळेजण डायरेक्ट YouTubeला या. आता महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालाच्या वतीने कार्यकारी अभियंता चासकमान पाटबंधारे विभाग, पुणे जलसंपदा विभाग याच्यामध्ये कशा पद्धतीची कामं आलेली आहेत. तर जनाई उपसा सिंचन योजनेतील पुरंदर शाखा कालवा आणि त्याच्यानंतर शिरसाई डावा अशा वेगवेगळ्या कालव्याची ही टेंडर्स आलेली आहेत. याच्यामध्ये कामाची किंमत किती आहे? तर 10 लाखाच्या आत म्हणलोय मी म्हणून 8,00,000, 47, 5,00,000 त्याच्यानंतर 8,00,000, 8,00,000, 8,00,000, 7,00,000 अशा पद्धतीची कामं आलेली आहेत आणि या कामाचं पूर्ण डिस्क्रिप्शन इथे दिलेलं आहे. 14/8/25 ला ही उपलब्ध आहेत आणि स्वीकारण्याचा कालावधी आहे 25/8.
25/8 म्हणजे अजून बरेच दिवस आहेत. 25/8च्या आतमध्ये तुम्ही ही कामं पाहू शकता. तुम्हाला ही कामे चांगल्या पद्धतीने तिथे समजतील आणि तुम्ही त्याला पुढे प्रोसेस करू शकता. अजून मला जिल्हा कोणी सांगितला आता? पालघर सांगितलं का? पालघर. पालघरला पण आहे, चंद्रपूर आहे, सांगली आहे. तुम्ही फक्त जिल्हा सांगा, मी तुम्हाला त्या-त्या जिल्ह्यातली कामं दाखवतोय. मला तर असं वाटतं ही वेबसाईट तुम्ही सगळेजण नोट डाउन करून घ्या. या वेबसाईटला गेलात ना, तर तुम्हाला बऱ्यापैकी याची माहिती मिळून जाईल. हे बघा, पैठण दाखवतंय, नाशिक दाखवतंय, अमरावती, प्रकल्प विभाग आणि ही आत्ताची कामं आलेली आहेत. यामध्ये इलेक्ट्रिकलची पण कामं दिसताय. एक ती पण ओपन करून दाखवतो. कोणी इलेक्ट्रिकलमध्ये असेल अभियंता, तर त्याच्यासाठी सुद्धा ही लॉटरी आहे. हे बघा, यांना अंदाजपत्रक तयार करायचं आहे. त्यासाठी यांनी पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या रिलेटेड हे टेंडर्स आहेत. याचं पर सॅम्पल सुद्धा बऱ्याच टेंडर तुम्हाला इथे फ्लॅश करण्यात आलेली आहे. इथून सुद्धा तुम्ही ते डाउनलोड करू शकता. इथून सुद्धा तुम्ही ते समजावून घेऊ शकता. म्हणजे अशा पद्धतीने ही टेंडर्स आहेत, उपलब्ध आहेत. ज्यांना या वेबसाईट पाहिजे असेल, त्यांनी Instaला मेसेज करा. मी सगळीच माहिती तुम्हाला मोफत मिळेल. आपल्या चॅनलचं कामच आहे, की तुम्हाला या गोष्टीबद्दल गाईड करणं. हे सगळी वेबसाईट मी तुम्हाला टाकतो. तुम्हाला टेंडर पण पाहिजे असतील, तर मी तुम्हाला एक ग्रुपला जॉइन करतो. फ्रीमध्ये सगळे टेंडर महाराष्ट्रातले तुम्ही बघा. तुम्हाला फ्रीमधले सगळ्याच प्रकारचे अलर्ट सुद्धा मी तुम्हाला सुबे अभियंत्याची देतो. तुम्हाला फ्रीमध्ये टेंडर वाचा, समजावून घ्या. तुम्हाला सगळ्यांना अभ्यासासाठी काही जी-आर पण पाहिजे असतील, तर तुम्हाला जी-आर सुद्धा मी पाठवू शकतो, की जे सिव्हिल इंजिनिअरच्या रिलेटेड सिव्हिलची कामं करण्यासाठी तुम्हाला मिळेल. परंतु मला मला मेसेज केला बऱ्याच जणांनी, की नाहीये एका टेंडरसाठी वगैरे कुठे टेंडर्स वगैरे उपलब्ध नाहीये, तर असं नाहीये. अवेलेबल आहेत. मी लाईव्ह दाखवतोय तुम्हाला. त्यामुळे सुद्धा आहेत. काही लोकं इलेक्ट्रिकल संदर्भात जर काम करत असतील, तर इलेक्ट्रिकल संदर्भात सुद्धा अशाच प्रकारची कामं उपलब्ध आहेत. फक्त काय की तुम्हाला थोडंसं बसावं लागेल, सर्चिंग करावं लागेल, तुम्हाला ती विषय समजून घ्यावा लागेल. या सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला YouTubeला दाखवलेल्या आहेत. आता तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. बघा तुम्हाला YouTubeला मी सगळं लाईव्ह दाखवतो. हे सगळेच टेंडर आहेत. आता हा झाला 10 लाखाच्या आतला विषय सुबेंसाठी. 10 लाखाच्या आत जर तुम्ही तिथे आलात, तर 10 लाखाच्या आतमधला विषय तेवढाच कॉम्प्लिकेटेड आहे आणि इंटरेस्टिंग आहे. आता मी तुम्हाला मोठं टेंडर त्याच्यामध्ये दाखवतो. आता मी महाटेंडरला परत येतो. परत एकदा दाखवतो. काही लोक नंतर जॉइन झाले असतील, तर त्यांना ते दिसलं नसेल, की बघ मी कसं जॉइन करू. तर आता बघा मी पुन्हा एकदा महाटेंडरला आलो. आता मला माझ्या जिल्ह्यातलं टेंडर बघायचं आहे आणि त्या कामाची व्हॅल्यू मला 2 लाख 3 लाखाच्या आतच आहे. एक मी समजतो अं, एक 2.5 लाखच्या आसपास मला टेंडर बघायचं आहे असं गृहीत धरतो. ठीक आहे. तुम्ही कुठला जिल्हा मला सजेस्ट करता? तुम्ही जिल्हा मला पाठवा. बरोबर तोच जिल्हा मी तुम्हाला दाखवतो. कुठलाही सांगा. त्या जिल्ह्यातले टेंडर्स मी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. ओके. जिल्हा अहिल्यानगर. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला अहिल्यानगरमध्ये असलेली टेंडर्स मी तुम्हाला दाखवतो. मी आलो इथे. RDDCO. ज्यांना वेबसाईट्स आणि टेलिग्रामचं पाहिजे असेल, त्यांनी मला Instaला मेसेज करायचा आहे, म्हणजे मला तुम्हाला सोपं पडेल वन टाईम टाकण्यासाठी. तर आणि तुम्हाला नेमकं कुठली लॉटरी पाहिजे ते पण सांगा. मी तुम्हाला त्या जिल्ह्यातलं काम पाठवतो. RDDCO अहिल्यानगर म्हणजे इथे अहमदनगर आहे, तर ते आलेलं आहे. मेजर रिपेअर्स ऑफ स्कूल बिल्डिंग, मेजर रिपेअर्स ऑफ स्कूल बिल्डिंग वगैरे, वगैरे, वगैरे आलं का? ठीक आहे. आता याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ सीडी वर्क, कन्स्ट्रक्शन ऑफ टॉयलेट ब्लॉक, तर याचं टेंडर्स मी घेतोय. त्यालाच आपण इथे ॲग्री करूया इथे. त्याला जॉइन करूया अगोदर. आता हे काम कितीचं आहे? 4,15,093. 4,15,093चं काम आहे आणि याला मी आता ओपन करतोय. डाउनलोड ॲज झिप फाईलला आलो. त्याच्यामध्ये NHZV हा कॅप्चा कोड टाकावा लागतो, म्हणजे ते साईट प्रॉपर चालेल. आता हे झालं. याच्यामध्ये या टेंडरचं पूर्ण एस्टिमेट आता आपण वाचून घेऊ, समजून घेऊ. एंटर केला. ओके. आवाज येत नाहीये का? ओके. आवाज येतोय आता व्यवस्थित? ठीक आहे, ठीक आहे. मी रिवाइज करतो. मला असं वाटतं तुम्ही YouTubeला आलात तर तुम्हाला प्रॉपर समजेल तो विषय. आवाज पण येईल त्याच्यामध्ये. ओके. आवाज येत नसेल तर मी हे बंद करतो आणि तिकडे जॉइन करतो.
आता महिला शौचालय बांधकामाचं हे एस्टिमेट मला दिसतं इथे, ज्यामध्ये 15वा वित्त आयोग ग्रामपंचायतचं हे टेंडर आहे आणि याची टेक्निकल सँक्शन ऑर्डर्स ही आहेत. टेक्निकल सँक्शन ऑर्डर्समध्ये या गावाचं प्रत्येक प्रॉपर एस्टिमेट्स वगैरे इथे दिलेले आहेत. पहिले ही टेक्निकल नोटीस आपण वाचून घेऊ, समजावून घेऊ. टेक्निकल नोटीस म्हणजे याला म्हणतात टी-एस, जे मला वाटतं वेगळं तुम्हाला सांगण्याची गरज नाही. टी-एस म्हणजे टेक्निकल सँक्शन, याला म्हणतात तांत्रिक आदेश. तर याला डिटेलमध्ये जर आपण समजावून घ्यायचं तर कुठलंही शासनाचं काम करायचं असेल तर त्याला अगोदर शासकीय स्तरावर त्याची तांत्रिक मान्यता घ्यावी लागते आणि या तांत्रिक मान्यतेसाठी जे काही जेई असतात, डेप्युटी असतात, तर त्यांच्याकडे ते जाऊन त्या ठिकाणचं काम तिथे ते अगोदर व्हेरिफाय करतात आणि मग त्याची तांत्रिकदृष्ट्या त्या कामाचा सगळा विषय तिथे होतो. आता तांत्रिक मान्यता केल्यानंतर तांत्रिक मान्यतेमध्ये हे काम कसं आहे, याला तांत्रिक मान्यता कोणी दिली, याच्या प्रकारची सगळीच माहिती त्याच्यामध्ये आपल्याला मिळते, की आपण कशा पद्धतीने त्याला हे करायचं आणि सगळीच माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिसते. तांत्रिक मान्यता झाल्यानंतर डिपार्टमेंटला त्याला प्रशासकीय मान्यता सुद्धा द्यावी लागते. तर ही कशी आहे, तर सदर अंदाजपत्रक पायासाठी मातीत खोदकाम करणे वगैरे, वगैरे या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. याचा अर्थ असा आहे, की पूर्ण कामाची जे अंदाजपत्रक आहे, सार्वजनिक विभाग यांची दरसूची म्हणजे एस-एस-आर, स्टेट सर्व्हिस रेट, स्टँडर्ड रेट्स वगैरे म्हणतात त्याला, तर तो त्याच्यामध्ये दिलेला आहे. यामध्ये वर्क पोर्शनमध्ये याची सगळी डिटेल्समध्ये दिलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे बघू शकता तुम्ही, टेक्निकली सँक्शन्स वगैरे दिलेले आहेत आणि याच्या आधारे याचं एस्टिमेट तयार झालेलं आहे. सांगायचं तुम्हाला ओव्हरऑल याच्यामधून एवढंच आहे, की हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला फ्रीमध्ये या वेबसाईट्सला पाहायला मिळतात. या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही टेंडरला ट्रॅक करू शकता. असं नाहीये, की हेच आहेत म्हणून. महाराष्ट्रातलं कुठलंही टेंडर तुम्ही ट्रॅक करू शकता. या संदर्भात बरेच मी अनएम्प्लॉईडचे व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत. त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. त्याला समजावून घ्या. कशा पद्धतीने आपण अप्लाय करू शकतो, त्याला प्रोसीड करू शकतो, याला डाउनलोड करण्यासाठी काय लागतं, याच्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट्स वगैरे लागतात, टेंडरमध्ये त्याला प्रोसीड करण्यासाठी मला अजून काही डॉक्युमेंट बनवावी लागतात का? किंवा विदाऊट डॉक्युमेंट मी काम करू शकतो का? हे काम टेक्निकल आहे वगैरे, वगैरे. तर ह्या सगळ्यात ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी टेक्निकल असल्याने तुम्ही सगळ्यांनी हा विषय इथे समजावून घ्यायचा आहे. आता या संदर्भात लागणारे दस्तावेज मला तुम्हाला एक महत्त्वाची पी-डी-एफ शेअर करायची आहे. तर मला असं वाटतं, की आता तुम्ही सगळेजण YouTubeला आहात, तर YouTubeला एवढे मेल आयडी मला देणं किंवा ते करणं पॉसिबल नाहीये. मी एवढे लोकांना एवढं पाठवू शकत नाही. परंतु मी तुम्हाला आपल्या चॅटमध्ये एक नंबर पाठवतो आणि कोणाला काही असं ॲडमिशन वगैरे करायचं असं मी काही म्हणत नाही. तुम्हाला ही माहिती मी मोफतच पाठवणार आहे. तर तुम्ही माझ्या WhatsApp नंबरला हाय करून पाठवा. सिव्हिल इंजिनिअर असाल तर पाठवा. मी तुम्हाला नंबर पण टाकलाय. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक एस्टिमेट, एक प्रशासकीय मान्यतेचा आदेश, त्यानंतर एक शासकीय जी-आर पाठवतो, ज्यामध्ये 33, 33, 34